चला तर आजच्या झालेला पेपर आजचा कोणते प्रश्न होते याविषयी माहिती आपण पाहूया। सिटिंग अरेंजमेंटवर प्रश्न होते, मानसशास्त्र खूप सोपे प्रश्न होते, मराठी खूप सोपे प्रश्न होती, ऍड्रेसवर 14 ते 15 प्रश्न होते, जीके प्रश्न यामध्ये विचारलेली होती, तर जीके ही 5 ते 7 प्रश्न होती आणि त्यात विज्ञान 2 ते 3 आणि इतिहासावर काही प्रश्न होती। सिटिंग अरेंजमेंटवर 15 प्रश्न विचारलेले होते, तर त्यात सर्कलवर 1 आणि लाईनवर 2 अशा पद्धतीने प्रश्न होती। त्यानंतर मराठी आणि इंग्रजीमध्ये पॅसेज विचारलेला नव्हता, पॅसेज नाही विचारला, तर सिक्वेन्स होता, वाक्य जुळणी। मानसशास्त्र खूप सोपी होती, मराठी आणि इंग्रजीमध्ये वाक्य जुळणी। त्यानंतर मानसशास्त्र खूप सोपे प्रश्न होते, वन लाइनर प्रश्न यामध्ये विचारली गेली होती। त्यानंतर मराठी सोपे असून ते वाक्य जोडणे, शुद्ध आणि अशुद्ध, शुद्ध आणि अशुद्ध वाक्य ओळखा यावर प्रश्न होती। तर जीके वर 5 ते 7 प्रश्न होती, पुल्लिंग नपुसकलिंग त्यानंतर यावर काही मराठीमध्ये प्रश्न होती, अंकगणित, शेकडेवारी, सरळ व्यास, पदावली यावर काही प्रश्न होती। त्यानंतर पझलवर पण एक प्रश्न होता। त्यानंतर डायग्रामवर खूप प्रश्न होते, जवळपास तर डायग्रामवर 15 ते 20 प्रश्न होते, त्यामुळे डायग्राम व्यवस्थित तुम्ही तयारी करून जा। सरळ व्याज, त्यानंतर नंबर सिरीजवर पण 5 ते 6 प्रश्न होते। तर या आजची पेपर मधील चांगल्या पद्धतीने कोणती प्रश्न आली होती याविषयी डिटेल्स माहिती आज आपण रात्री पाहूया।